न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। न कर्मणाम् अनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषः अश्नुते न च सन्न्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति। कर्मणाम् अनारंभात् पुरुषः कर्मणाम् अनारंभात् नैष्कर्म्यं न अश्नुते च सन्न्यसनाद् एव न सिद्धिं समधिगच्छति। पुरुषः कोणताही पुरुष हा कर्मणाम अनारंभात कर्माचा आरंभ न करण्याने नैष्कर्म्यम न अश्नुते तो नैष्कर्म्य दशेला म्हणजे मोक्षाला प्राप्त होत नाही। च आणि संन्यसनाद एव आणि कोणताही पुरुष इथं पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचंही ग्रहण करतात। जो परमात्मा प्राप्तीचा साधक आहे त्याला या ठिकाणी पुरुष असं म्हटलेलं आहे। न च संन्यसनादेव आणि केवळ संन्यास केल्याने किंवा कर्माचा परित्याग केल्याने सिद्धीम न समधिगच्छति तो सिद्धीला म्हणजे मोक्ष सिद्धीला प्राप्त होत नाही। आपण आतापर्यंत पाहिलं की अर्जुनाने ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही योगांचं निरूपण भगवन्मुखातून श्रवण केलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा भाव निर्माण झाला की भगवान ज्या अर्थी म्हणतात दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय, कर्मापेक्षा हे ज्ञान हे श्रेष्ठ आहे आणि क्षत्रिय मला आता या ठिकाणी युद्धरूप कर्म जे आहे ते निकृष्ट आहे। म्हणून भगवंताच्या मनात असं दिसतं की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असल्यामुळं मी ज्ञानाचंच अनुष्ठान करावं आणि ह्या युद्धरूप कर्मापासून परान्मुख व्हावं असंच भगवंताचं मनोगत आहे असं वाटलं। परंतु त्याच वेळेला भगवान त्याला म्हणतात की कर्मण्येव अधिकारस्ते, तुझा कर्म करण्यामध्येच अधिकार आहे। तस्माद युद्धस्व भारत, या ठिकाणी तू युद्ध कर असं सांगतात। याचा अर्थ काय आहे? श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानापासून मला च्युत करतात आणि कनिष्ठ असणाऱ्या कर्मामध्ये भगवान मला प्रवृत्त करतात। म्हणून तो म्हणतो तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्रामू करी ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता। मला ह्या युद्धरूप कर्मामध्ये प्रवृत्त करतोच हे सांगत असताना तुला काही लज्जा कशी वाटत नाही असं भगवंताला अत्यंत म्हणजे खेदखिन्न अवस्थेमध्ये अर्जुन त्याला या ठिकाणी उल्हाणं देत आहे। ते ऐकल्यानंतर पुन्हा म्हणतो की भगवान तुम्ही काय केलं की दोन्ही वाक्य बोलता, एकदा ज्ञान श्रेष्ठ आहे असं म्हणता, कर्म कनिष्ठ आहे असं म्हणतात आणि तू काय कर्म कर असंही म्हणतात आणि पुन्हा कर्माने मोठ्या कर्मणैव ही संसिद्धीम अस्तिता जनकादयः, या ठिकाणी तू पूर्वही पूर्वतरम कृतम, पूर्वीच्या लोकांनी कर्म केलेलं आहे तूही आता हे कर्म कर असं सांगतात। तेव्हा व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तद एकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम। तू या ठिकाणी अशा प्रकारचे मिश्र वाक्य म्हणजे दुटप्पीपणाची वाक्य उच्चारण करतोस आणि त्यामुळं मला कोणता निर्णय होत नाही। तेव्हा तद एकम वद निश्चित्य, पहिल्यांदा तू विचार कर आणि मी काय करणं योग्य आहे याचा तू निश्चय कर आणि मग मला निश्चित्य वद, मग मला तू सांग। आणि देवा मला तुझ्यापासून काय काय श्रवण करण्याची इच्छा आहे, तुझ्या जवळ मी तुला शरणागत का झालो आहे
तर येन श्रेया अहम आपनुयाम, मला आता दुसरं काहीच पाहिजे नाही, मला पाहिजे ते श्रेय पाहिजे. ह्या जगामध्ये प्राप्त करण्यासाठी दोन प्रकारचं, एक श्रेय आहे आणि एक प्रिय आहे. प्रिय म्हणजे या लोकातल्या सुखाची इच्छा, इहलोकातल्या विषयांच्या विषयभोगांची इच्छा, याला म्हणतात प्रेय. आणि दुसरं परलोकातल्या भोगांची इच्छा, दिव्य असणारे अलौकिक स्वर्गभोग. या मरणोत्तर जीवनामध्ये स्वर्गभोग आपल्याला प्राप्त व्हावे, स्वर्गातील दिव्य भोग प्राप्त व्हावेत अशी इच्छा. ह्या दोन्ही इच्छा ह्या श्रेयाच्या अंतर्गत आहेत. मनुष्याला जोपर्यंत ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची इच्छा आहे तोपर्यंत त्या मनुष्याला प्रेयाची इच्छा आहे. आणि श्रेय म्हणजे काय, तर ज्या लोकाला इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या अशा भोगाच्या इच्छेचा त्याग ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, त्या त्यागाच्या इच्छेला या ठिकाणी काय म्हणतात, वैराग्य असं म्हणतात. म्हणजे ज्या मनुष्याला ऐहिक पारलौकिक सुख नको आहे, मग त्याला सुख नको आहे का, सुख पाहिजे, पण कोणतं सुख, त्याला या ठिकाणी मोक्ष सुखाची इच्छा आहे. अशा मोक्ष सुखाची इच्छा असणारा जो पुरुष आहे त्याला म्हणायचं त्याला श्रेयाची इच्छा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, येन, मी आत्तापर्यंत तुला पाठीमागेही सांगितलं की काय, कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेताहा, मला धर्माविषयी निर्णय करण्याला मी मूढतेला प्राप्त झालेला आहे, माझी बुद्धी कुंठित झालेली आहे. तेव्हा धर्म काय आणि अधर्म काय याचा निवाडा तुझ्याकडून श्रवण करण्याची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो काय, सम्मूढ भावा काय, यत् श्रेयस्यान् निश्चितम ब्रूहितन मे, ज्याच्यात माझं खरं कल्याण आहे, म्हणजे मोक्ष सुख मला प्राप्त होणार आहे, अविनाशी सुख प्राप्त होणार आहे, जन्माभावरूप मोक्ष माझा हा शेवटचाच जन्म ठरणार आहे. आणि आता यानंतर बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, अशा प्रकारचा जो मोक्ष आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, आता एकदा मरणानंतर परत जन्मही येणार नाही आणि परत मरणही येणार नाही. आईच्या उदरामध्ये मला गर्भवासामध्ये परत कधीच यावं लागू नये, हा माझा शेवटचा जन्म ठरावा. अशा प्रकारचं जे श्रेय शास्त्र सांगतं ते श्रेय मला प्राप्त व्हावं, ते येन श्रेया अहम आपनुयाम, आज श्रेयाची माझी इच्छा आहे. आणि तू तर दुट्टप्पीपणाचा उपदेश करीत आहे. तेव्हा अर्जुनाचं हे बोलणं ऐकल्यावर भगवान म्हणतात, बाबा रे, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. वक्तृ इच्छा तात्पर्य, माझं म्हणण्याचा अभिप्राय काय आहे तो तुला हृदयंगम झाला नाही, तुझ्या बुद्धीवर आरूढ झाला नाही. मी पूर्वीच दुसऱ्या अध्यायामध्ये किंवा पूर्वीच मी वेदशास्त्रामध्ये ह्या गोष्टीचं निरूपण केलेलं आहे. आणि ते सांगतात की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. हे अर्जुना, मी अस्मिन लोके, या लोकामध्ये पुरा म्हणजे पूर्वीच वेदाच्या म्हणजे जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली त्याच वेळेला सृष्टीमध्ये जेव्हा मानव प्राणी उत्पन्न झाला, त्या मानव प्राण्याच्या कल्याणासाठी त्यांनी काय केलं पाहिजे ही त्याची आचारसंहिता मी जेव्हा वेदरूपाने प्रगट केली, वेदाच्या द्वारा या ठिकाणी यस्य निश्वसितम वेदा, माझ्या श्वासातून उत्पन्न झालेले जे वेद आहेत त्या वेदाच्या द्वारा मी त्याच वेळेला लोकांना दुःख निवृत्तीचा आणि सुखप्राप्तीचा किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय सांगून ठेवला. पण तो एकच उपाय सांगितला नाही, तर मी त्यासाठी मुख्य 3 उपाय सांगितले. आणि ते 3 उपाय असे सांगितले की मानवी जीवन जर हे सुखाने समृद्ध किंवा दुःखरहित सुखाची जर त्यांना प्राप्ती करायची असेल, त्यासाठी मी 3 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. एक निष्ठा भक्तिनिष्ठा, दुसरी ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा, अशा 3 निष्ठा सांगितल्या असं भागवतामध्ये म्हटले. या ठिकाणी मात्र लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, 2च प्रकारच्या निष्ठा म्हटले. याचं कारण आहे, आपण परवा थोडं चिंतन केलं होतं की हे जे काही भक्तिकांड आहे किंवा उपासनाकांड आहे, उपासना करणं म्हणजे एक मानसिक कर्म आहे. आणि बाकीचं हे जे कर्म करतो आपण वेदविद शरीराच्या द्वारा, हे कोणतं कर्म आहे, शारीर कर्म आहे. परंतु शारीर आणि मानसिक कर्म
तर मानसिक कर्माला उपासना म्हणतात आणि शारीरिक क्रिया ज्या होतात त्याला काय म्हणतात, कर्म असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी गीतेमध्ये ही भक्तिनिष्ठा जी आहे ती सुद्धा कर्मनिष्ठेमध्येच अंतर्भूत केलेली आहे. म्हणून म्हणतात की लोकेस्मिन द्विधा निष्ठा, मी 2 प्रकारच्या निष्ठा ह्या पुरा म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी मी ह्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून मी 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत. त्या निष्ठा कोणत्या? ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. जे लोक सांख्य आहेत म्हणजे सम्यक अशा प्रकारचं सत्याचं अन्वेषण करून सत्याचा शोध, सत्याची अनुभूती घेणारे आणि त्याच्यासाठी लागणारा अधिकार ज्यांच्या ठिकाणी आहे त्या लोकांसाठी मी हा ज्ञानयोग सांगितला. आणि ज्या लोकांना मोक्षप्राप्तीचं सत्याचा शोध घेण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याजवळ अधिकार कमी आहे, त्यांना ज्ञानयोगाचा अधिकार नाही. कारण ज्ञानयोगाचा अधिकारी, कर्मयोगाचा अधिकारी आणि भक्तियोगाचा अधिकारी हे भिन्न आहेत. आणि वेद किंवा संत हे अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास त्याची द्यावे. मुंगीवरी भार, हे थोडा आवाज जर वाढत असला तर कोण आहे का तिथं? मुंगीवरी भार गजाचे पारण, मुंगीवरी भार गजाचे पालन. म्हणजे आता भला मोठा करणार आवाज ते जेवढा लोकांना ऐकायचं ते बघून करायचं ना त्याचं. तर ते सांगतात की लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. या ठिकाणी 2 निष्ठा सांगितल्या, एक कर्मनिष्ठा, एक भक्तिनिष्ठा आणि एक ज्ञाननिष्ठा. या तीन निष्ठेचा अंतर्भाव 2च निष्ठेमध्ये करता येतो. मानस कर्माला भक्ती असं म्हणतात. मग आता या ठिकाणी ह्या 2 निष्ठा ह्या निष्ठा ज्या आहेत अधिकार परत्वे सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या? तर त्याच्याविषयी भागवताच्या 11 स्कंदामध्ये स्पष्टीकरण केलेले श्लोक आठवले तर सांगा. त्याच्यामध्ये असं सांगितलं, निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासीनाम इह कर्मसु तेष्वन्निर्विण्ण चित्तानाम कर्मयोगस्तु कामिनाम. बरोबर आहे ना? अशा प्रकारचं सांगितलं की ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे, निर्विण्ण चित्तानाम म्हणजे ज्यांच्या अंतकरणात वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे किती वैराग्य आहे? तर ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. यह लोकातले सर्व भोग ऐश्वर्य त्यांच्या पायाजवळ लोळण घेता आलं किंवा परलोकातले इंद्रादिकांच्या ब्रह्मलोकातले स्वर्गलोकातले सगळे भोग त्यांच्याजवळ आले तरी ते म्हणतात वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना का अंगन सुये आलिंगना प्रेताची. प्रेताला ज्याप्रमाणे आलिंगन करावं वाटत नाही, वांत अन्न पुन्हा खावं वाटत नाही, त्याचप्रमाणे भोगलेल्या विषय हे पुन्हा आपल्या अंतःकरण वृत्तीवर सुद्धा कधी घ्यावे वाटत नाही. असा ज्या पुरुषाचा अधिकार आहे, अर्थात जो वैराग्याने संपन्न आहे असा जो पुरुष आहे त्याच्यासाठी वेदाने ज्ञानयोग किंवा भगवान म्हणतात मी सांख्यानाम ज्ञानयोगेन सांख्यानाम, त्यांच्यासाठी हा मी ज्ञानयोग सांगितला. आणि कर्मयोगेन योगिनाम, आणि जे योगी म्हणजे कर्माचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी मी कर्मयोग सांगितला. आता कर्माचे अधिकारी कोण? तर ज्यांचं चित्त विषयात आसक्त आहे, ज्यांना शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांमध्ये सुख असून त्या सुखाचा भोग आपल्याला व्हावा अशी ज्यांच्या अंतःकरणात इच्छा आहे त्यांच्यासाठी मी कर्मयोग हा मार्ग सांगितला. आता उपासना कोणाला सांगितली? तर ते सांगतात नातिसक्तो नाती निर्विण्णः, ज्याच्या ठिकाणी वैराग्यही पूर्ण नाही आणि ज्याच्या ठिकाणी म्हणजे वैराग्यही पूर्ण नाही आणि केवळ विषयाची आसक्ती आहे असंही नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी कधी विषयाविषयी आसक्ती होते आणि कधी विषयाविषयी वैराग्य, हे दोन्ही त्याच्या अंतःकरणात असतात. ज्या वेळेला तो विषय भोगाकडे प्रवृत्त होतो तेव्हा त्याला विषयाचं अनित्यत्व, विषयाच्या ठिकाणी असणारं दोषदर्शन, विषय भोगाचं पारतंत्र्य, मिथ्यात्व अशा प्रकारचा विचार त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनामध्ये येतात.
आणि ज्या वेळेला तो वैराग्य धारण करतो त्यावेळेला त्याला कधी असं वाटतं की एवढं आपण वैराग्य धारण केलं खरं, पण आपल्याला जर मोक्ष प्राप्त झाला नाही किंवा भगवत प्राप्ती झाली नाही तर आपण हे आता या जीवनात केलेल्या इहलोकातल्या भोगही आपल्याला दुरावले आणि मोक्षही आपल्याला दुरावला, अशी मधली स्थिती ज्याची असते, असा विचार किंवा अशी धारणा ज्याच्या अंतःकरणात असते, नातिसक्तो न निर्विण्ण, आणि त्याला वैराग्यही पूर्ण नाही आणि आसक्ती केवळ विषयाची नाही, असे मधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी वेदाने भक्तियोग सांगितलेला आहे. त्या भक्तियोगाचा समावेश सुद्धा या ठिकाणी कर्मयोगामध्ये करावा. म्हणजे 2 निष्ठा भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा मया प्रोक्ता पुरा प्रोक्ता मया नघ. म्हणजे याचा अर्थ आहे मनुष्य कोणताही असला आणि त्या मनुष्याला तर इच्छा आहे, कशाची इच्छा आहे? अविनाशी सुखप्राप्तीची, दुःख संबंध रहित सुखाची, शाश्वत सुखाची त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा तर आहे. परंतु ह्या इच्छेची पूर्तता कोण करू शकतो? कोणीही मानव प्राणी ह्या इच्छेची पूर्तता करू शकतो, परंतु साधन मात्र सर्वांना एक नाही. जसं हातगाडीवर काही खेळणी विकायला असतात लहान मुलांच्या जत्रेमध्ये, आणि त्यावेळेला काही त्याच्यामध्ये असतं कोई बी लो 4-4 आणा, कोणतंही घ्या 4-4 आणे, असा त्याचा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की जो ज्याचा अधिकारी असेल त्याप्रमाणे त्याला मार्ग सांगितलेला आहे. कोणतंही काम कोणी करून चालणार नाही. त्याच्यामुळं काय होतं, ज्याचा जो अधिकार नसताना त्याने जर दुसऱ्या प्रकारचं ज्या कार्यामध्ये ज्या कर्मामध्ये आपला अधिकार नाही, ज्या साधनेमध्ये असा अधिकार नाही, ती साधना त्याला फलीभूत होत नाही. उलट त्याचं त्या ठिकाणी ऊर्ध्वगती होण्याऐवजी प्रगती होण्याऐवजी काय होते? अधोगती होते. किंवा कोणीही कोणाचं काम करायचं असं चालत नाही. त्यासाठी अखंडानंद स्वामींनी असं उदाहरण दिलं, धर्मशास्त्रांनी, कर्मशास्त्रांनी, उपासनाशास्त्रांनी, ज्ञानशास्त्रांनी ज्याचा जो अधिकारी सांगितलेला आहे त्याचंच त्याने अनुष्ठान करावं. नाहीतर काय होतं, तर त्याच्यापासून त्याचं पतन होतं, अधपतन होतं. आणि त्यामुळं जोपर्यंत ही अधिकारानुरूप कर्म करण्याची किंवा साधन करण्याची पद्धती, रूढ पद्धती आत्तापर्यंत आलेली, त्या पद्धतीला जेव्हा सुरुंग लागतो, आपण त्या पद्धतीला मानत नाही आणि आपल्या इच्छेनुरूप साधन करून, साध्य सर्वांचं एकच आहे, अविनाशी सुख, मोक्ष साधन आहे. परंतु ते मोक्ष तर त्यांना मिळत नाही. पण माऊली म्हणतात, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. ज्याला इहलोकातले सुख मिळत नाही तर परलोकातलं सुख तर दूरच राहिलं, आणि इहलोकातलं परलोकातलं सुख मिळत नाही तर मोक्ष, त्याला अविनाशी मोक्ष हा तर फारच दूर राहतो. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की एक वडील होते, त्यांना 4 मुलं होती. तेव्हा आता ह्या वडिलांची जबाबदारी आहे 4 मुलांना प्रत्येकाला काहीतरी कार्याचा विभाग करून दिला पाहिजे, उदरनिर्वाहाचं साधन करून दिलं पाहिजे. म्हणून त्या वडिलांनी विचार केला आणि एका मुलाला वेदपठण शिकवलं. दुसरा मुलगा जो होता त्याला सैन्यात भरती केलं. तिसरा मुलगा होता त्याला व्यापारात प्रवीण केलं. आणि चौथा जो मुलगा होता त्याला घरकामामध्ये निष्णात केलं. असं 4ही मुलांना. पुढं त्या 4ही मुलांमध्ये भांडण निर्माण झालं. ते म्हणायला लागले की आमच्या आवडीप्रमाणे आम्हाला व्यवसाय मिळालेला नाही. तो वेदपठण करणारा म्हणायला लागला की मला व्यापार करणं आवडतं. सैनिकावाला म्हटला की मला घरकाम करणं आवडतं. व्यापारावाला म्हणायला लागला की मला वेदपाठ करावा वाटतो. आणि जो घरकाम करणारा मुलगा होता तो म्हणला मला मिलिटरीत जावं वाटतं, सैन्यामध्ये जावं लागतं. मग त्यांच्यामध्ये काही एकमत होईना. मग ते म्हणणे आपण एकाच परमात्म्याची, एकाच वडिलांची 4 मुलं आहोत आणि त्यामुळं आपण सर्वांनी कोणतंही काम आपल्याला कोणी करता आलं पाहिजे. किंवा एक काम जे आहे ते सर्वांनी मिळून कोणतंही काम करायचं. लढाईवर जायचं तर चौघांनी जायचं, घरचं काम करायचं तर सर्वांनी करायचं, व्यापार सर्वांनी, वेदपठण सर्वांनी. असं करायला लागलं तर होईल का आता सर्वांना? ज्याला घरकाम करण्याची सवय त्याला वेदाच्या पठणाची बैठक होऊ शकत नाही.
ज्याला मिलिटरीमध्ये जायचं आहे त्याला वेद पठण होत नाही किंवा त्याला व्यापार करण्यात व्यापार चांगल्या प्रकाराने करत नाही. ते म्हणजे शेवटी आपण सगळ्यांनी मिळून कोणतंही कार्य जे करायचं ते सर्वांनी मिळून करायचं. त्याच्यामध्ये लहान मोठा ज्येष्ठ कनिष्ठ भाव काही नाही. अधिकार कोणाचा असं काही नाही, सगळ्यांचा अधिकार आहे. मग ते सगळेजण काय म्हटले, बरं आता आपलं कोणतंही कार्य करायचं झालं की सर्वांनी मिळूनच करायचं ना, कारण सर्वांना सारखाच अधिकार आहे. मग आपले वडील मरणानंतर त्यांनासुद्धा वडिलांच्या जे काही आपल्याला विधी करावा लागेल तो सर्वांनी मिळूनच करावा लागेल ना. मग ते म्हणे बरं कधीतरी आपल्यालाच करावं लागेल ना, मग आताच करू म्हटले. मग त्यांनी दोऱ्या बांबू नवीन कपडे सगळी तयारी केली आणि त्यांनी वडिलांना आपला झालेला विचार सांगितला. तेव्हा त्या वडिलांनी एकेकाला एक एक धपाटा दिला. अरे म्हटले मी तुम्हाला कामाचा विभाग करून दिला आणि तुम्ही अशा प्रकारचे अयोग्य असे निघाले तर त्यांना म्हटले की तुम्हालाच घरातून काढून देईल. तसे त्या वडिलांची जशी 4 मुलं आहे तसे धर्माचे हे 4 वर्ण 4 आश्रम आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र किंवा ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. ज्या वेळेला त्या धर्माने म्हणजे धर्मशास्त्राने प्रत्येक मानवमात्राचा अधिकार पाहून त्यांना देश काळाचं भान ठेवून त्यांचा अधिकार पाहून ही कर्तव्ये दिलेली आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये कसं सांगतात लोक म्हणतात की आम्हाला कसा अधिकार नाही वेदाचा, स्त्रियांना शूद्राला त्यांनी दूरच ठेवलं वेदानी या ठिकाणी आणि त्यांनी स्त्री शूद्राशी आबोला धरीला तेने अशी प्रमाणं पुढं करतात. आणि त्यामुळं आम्हाला वेदाचा अधिकार का असू नये असं त्यांना वाटायला लागतं. मग ह्याच्यामुळं काय होतं की ह्याच्यामुळं समाजव्यवस्था जी आहे ती पण बिघडते. कारण समाजाचं उत्थान होण्यासाठी जो ज्या अधिकाराचा आहे त्यांनी केलं तर समष्टीचं कल्याण होत असतं. आणि म्हणून हे कर्मयोगाचं किंवा धर्मशास्त्राचं जे तत्व आहे हे मनुष्य लक्षात घेत नाही. तेव्हा हे मुख्य भगवंतांनी सांगितलं बाबा लोकेस्मिन द्विविधा निष्ठा मया प्रोक्ता पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम अशा प्रकारचं आहे. बरं लोकांना काय वाटतं की मग काय कर्माचं फल जे आहे तर ते फल काय दृष्ट फल मिळत नाही, अदृष्ट फल मिळतं. ज्ञानाचं फल काय आहे, दृष्ट याची देही याची डोळा. मग आपल्याला दृष्ट फल पाहिजे, अधिकार आहे कर्माचा आणि फल कशाचं पाहिजे, ज्ञानाचं. मग त्याच्यासाठी त्या साधनात प्रवृत्त होतो. पण त्या साधनापासून साध्य प्राप्त होण्यासाठी लागणारा जो अधिकार आहे तो अधिकारच नसतो. फलाचा आणि अधिकाराचा संबंध आहे. तुमच्या मनाने केलेल्या साधनांनी फल प्राप्त होणार नाही. वेद प्रतिपादक साधन आणि साध्य आपलं अधिकार आणि फल यांचा नियत कार्यकारण भाव संबंध आहे. ही गोष्ट लक्षात न घेतल्यामुळं अशा प्रकारची समाजव्यवस्था किंवा त्याच्यामुळं वर्णसंकर होण्याची वेळ येते. आणि मग सगळे पुढं अनर्थ जे आहे संकरो नरका यैव कुलघ्नानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया. ही गोष्ट आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिली. तेच भगवान या ठिकाणी सांगतात. पुन्हा लोकांना घाई फार झालेली आहे. पण याचा निवाडा काल आपण पाहिलं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांना मोक्ष मिळेल, सगळ्यांना मोक्ष मिळेल, पण सगळ्यांनी एकदम उच्च अधिकार मोक्षाचं साक्षात साधन जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अधिकार नसताना तत्काल फलाची प्राप्ती आपल्याला होईल अशी इच्छा करता कामा नये. त्यासाठी त्यांनी सांगितलं एक विहंगम मार्ग आहे की ज्या ठिकाणी उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. दुसरा विहंगम हा जो विहंगम मार्गाच्या नंतर दुसरा मार्ग कोणता आहे, पिप्पलिका मार्ग. जशी मुंगी ते हळूहळू जाते परंतु आपल्या स्थानापर्यंत पोचते, तसं या ठिकाणी देखील तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. अशा प्रकाराने फक्त तोही मनुष्य आपल्या गंतव्यापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असं सांगितलं. हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज एकदम समजावून मायेच्या ममतेने आपल्याला ही गोष्ट शास्त्रार्थ समजावून देतात. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आपल्याला माऊली आपलं भगवान सांगतात की न कर्मणा मनारंभात
नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धीम समधिगच्छति. हे भगवान वाक्य, ह्या ज्या गोष्टी आहेत ना मार्मिक, ह्या आपल्या हृदयात कोरल्या नाही का आपण कायम आपलं सगळंच्या सगळं जीवन मरणापर्यंत संपून जातं, पण आपल्याला कोणता निर्णय मात्र काही होत नाही. कारण का सिद्धांत काय आहे त्याच्यामध्ये, भगवान स्वतः सोमुखे आपणच सांगितो श्री विष्णू. इथं भगवान म्हणतात बाबा न कर्मणा मनारंभात. काही लोकांना काय वाटतं की आपल्याला दोन गोष्टी दिसतात. एक निष्कर्म्य दशा, आपल्याला कायम नेहमी वाटतं शांत दांत असावं. माणसं दररोज झोपेत का जातं तर शांतीची अपेक्षा आहे, सारखं कर्म करावं वाटत नाही त्याला. एक वेळेला असं होतं की शरीराला थकवा येतो काही कर्मांनी मनाला थकवा येतो, आणि त्यावेळेला मनुष्याला शांत दांत असावं वाटतं. म्हणजे खरं दिवसभर जर मनुष्य करतो कर्म, ते सुद्धा कशासाठी, रात्री आपल्याला शांतता मिळावी म्हणून. म्हणजे कर्माचा जो एवढा मोठा पसारा मनुष्य मांडतो, हा सुद्धा कशासाठी, नैष्कर्म्यासाठी. या आपल्याला कधीतरी कर्माच्या अतीत, कर्माच्या मर्यादेच्या पलीकडं असणारी, कर्म जिथं संपतं तिथं असणारी जी शांती, ती कोणती, शाश्वती शांती आपल्याला प्राप्त व्हावं. कर्मामध्ये असणारा जो विक्षेप आहे दिवसभर, तो आपला निवृत्त व्हावा आणि आपल्याला शांतता प्राप्त व्हावी, ज्या ठिकाणी श्रमाचा परिहार व्हावा असं जीवाला वाटत असतं. पण याच्यासाठी कुठंतरी मनुष्याचं चुकतं, तर ते काय चुकतं आणि काय चुकू नये यासाठी भगवान सांगतात कर्मणा मनारंभात. मग लोक काय म्हणतात कर्म करायचे नाही. ते स्वामी महाराज सांगायचे, एक मुलगा एका वडिलांचा सर्व दिवसभर आपलं व्यवस्थित काम करत होता, आणि एक जो आहे तो त्या ठिकाणी निवांत बसायचा, काहीच करायचा नाही. तेव्हा वडिलांनी त्याला विचारलं, अरे तू निवांत बसतो, मग तो म्हणला निवांत नाही बसायचं तर काय केलं पाहिजे. त्याला सांगितलं काय केलं पाहिजे, तर ते म्हणे असं आहे, तू शाळा शिकला पाहिजे. शाळा शिकल्यावर काय, तुला चांगली नोकरी लागेल म्हणे. मग नोकरी लागल्यावर काय, पैसे मिळतील. पैसे मिळाल्यावर तुझं लग्न होईल, मग तुला मुलं बाळं, मग तुझं चांगल्या प्रकारचं सगळी मुलाबाळांची व्यवस्था लागली का मग तुला काय, तू सेवानिवृत्त होशील आणि मग निवांत राहायचं. तो म्हणला मी आत्ताच निवांत आहे, आत्ताच मी निवांत आहे. तसं लोकांना नैष्कर्म्य दशा करणं म्हणजे काही न करणं. पण काही न करणं याच्यासाठी कर्मणा अनारंभात, तुम्ही कोणतंच कर्म आरंभ केलं नाही तर तुम्हाला नैष्कर्म्यम न चाश्नुते, तुम्हाला ही नैष्कर्म्य दशा प्राप्त होत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नैष्कर्म्य दशा जर पाहिजे असेल तर त्याचा प्रारंभ हा निष्काम कर्मयोगातून होत असतो. कर्म केल्याशिवाय नाही. फक्त लोकांना काय वाटतं कर्माची कटकट आहे. कर्माची कटकट का आहे त्याच्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्या कर्मामध्ये फलाची इच्छा असते, फलासक्ती असली का मग त्या कर्मामध्ये कटकट आहे किंवा शांती मिळत नाही. जर त्या कर्मामध्ये आसक्ती, आपलं फलाची आसक्ती असेल तरीसुद्धा शांतता मिळत नाही. आणि कर्तृत्वाचा जर आसक्ती असेल, मीच कर्माचा करता, मी केलं तर होईल, असा कर्तृत्व अभिमान असेल तर त्याच्यामधूनही त्या मनुष्याला शांती मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी, ती कर्म जर ईश्वरार्पण होत नसतील तरी त्याला शांती मिळत नाही. ते कर्म जर त्या कर्त्याला कर्तृत्वाचा अभिमान नाही, फलासक्ती नाही, ते कर्म आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं आहे, अशा प्रकाराने कर्माची एक युक्ती आहे. ते जर केली तर त्या ठिकाणी भगवान स्वतः म्हणतात ना तरी फळी काय लागू. जर मनुष्याने फळाची इच्छा सोडली आणि कर्तृत्वाचा अभिमान सोडला तर कर्मे करावी हा सांगून निरोप माझा, तर त्या माणसाने कर्म करायला काहीच हरकत नाही. कारण काय, दोन गोष्टी आहेत. कर्माचं असं मर्म आहे, कर्म जर आपण या ठिकाणी फलासक्तीचा परित्याग करून जर आपण कर्म केलं, निष्काम भावनेने जर कर्म केलं, त्या कर्माचं फल शास्त्रामध्ये विविधिशा सांगितलेलं आहे. विविधिशा म्हणजे त्या ठिकाणी त्याला मी कोण आहे हे जाणण्याची इच्छा, किंवा कैमी उद्धार पावेन असं मुमुक्षुत्व त्याच्या अंतःकरणामध्ये, हे ब्रह्म काय आहे हे जाणण्याची इच्छा निर्माण होते. हे निष्काम कर्माचं काय आहे फल. आणि त्याच्यातही ते कर्म आपलं कर्तव्य आहे, कर्म तर करायचं, पण कर्तृत्व अभिमान नाही आणि फलाची आसक्ती नाही. तया सर्वात्मका ईश्वरा कर्मकुसुमांची विरा ना, स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केलिया होय अपारा
तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. कर्म जर आपण निष्काम भावनेनं केलं ते ईश्वराला अर्पण केलं नाही तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणात ते चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तात विविधिशा निर्माण होते. आणि ते जर कर्म परमात्म्याला अर्पण केलं ईश्वरासाठी तर ते ईश्वराला समर्पण करण्यासाठी कर्मरूपी पुष्प ही जर आपण समर्पण केली तर त्याचं फल काय होतं, ईश्वर वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण करतो आणि त्याला नैष्कर्म्यदशी प्राप्त करण्याची योग्यता त्याला प्राप्त करून देतो. अशा प्रकारचं हे कर्माचं काय एक प्रकारचं रहस्य किंवा हे वेदाचं हृदगत आहे. पण ह्याचा आपण विचार न केल्यामुळं अगदी वरवर असणारे म्हणजे उत्तान ज्याला अपाततः अशी दिसणारे कर्माचे स्वरूप आणि त्याची फलं यांचा आपण विचार करतो. पण वेद प्रतिपादित कर्माचं स्वरूप हे आहे. म्हणून सांगतात इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या माणसाने कर्मना अनारंभात त्याला काय अर्थ, आता दिवसभर कर्म करूनही एक मनुष्य शांततेला प्राप्त होतो. तो म्हणतो मग कर्म न करता येईल. जर शांततेलाच प्राप्त होते शांत राहायला काय हरकत आहे. कर्म न करणाऱ्याला कर्मापासून कर्माचा आरंभ न केल्यामुळं प्राप्त होणारी जी शांती आहे ती शांती त्याला नैष्कर्म्यम न अश्नुते. त्याला हे नैष्कर्म्य म्हणजे कर्मातीत असणारी ही मोक्षसिद्धी ही त्याला कधीच प्राप्त होत नाही. म्हणून ते सांगतात कर्मनाम अनारंभात नैष्कर्म्य पुरुषाः नैष्कर्म्यम न अश्नुते. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कधीही कर्माचा बाह्यता परित्याग करून शांती प्राप्त करायची असं जर म्हटलं तर नाही. म्हणून याचा ज्ञान हे अधिकार सांगत असताना असं सांगितलेलं आहे, निष्काम कर्माचा अनुष्ठान करता करता जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा उदय होतो तेव्हाच त्यांनी काय करावा, त्यांनी लिहिलं इह रेव विरजेत तदह रेव प्रव्रजेत. या ठिकाणी त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, त्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये कैमी उद्धार पावेन किंवा ऐशी चिंता करी सदा सर्व काळ कैहे खंडईल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म मनवनी श्रम वाटतसे आईशी चिंता करी सदा सर्व काळ. अशी जेव्हा भूमिका होईल त्याच वेळेला त्यांनी काय करावं, विरजेत, त्यावेळेला त्यांनी संन्यास घ्यावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याचं कर्मानुष्ठान योग्य रीतीनं झालं असेल त्याच पुरुषाला या ठिकाणी कर्मसन्यास करण्याचा म्हणजे विधीपूर्वक त्यांनी संन्यास कसा घेतला, विधीनं घेतला. मग त्याला आपलं त्यांनी आश्रम कशाने घेतला, विधीनं केला वर्णाश्रमाचं. मग त्याचा त्यागसुद्धा कसा करायचा लागतो, अमुक धपक्या कधीच सांगितलं नाही. अखंडानंद स्वामींनी सांगितलं एका मुलाच्या मौजी बंधनाला ते गेले उपनयन संस्काराला. त्या मुलगा गेल्यानंतर तो म्हणला स्वामीजी पंडितजी आपण आले फारच चांगली गोष्ट आहे, पण हे जे उपनयन मला करणार म्हणे हे कधीतरी मी टाकायचं की नाही. आता ही ब्रह्मचार्याची दीक्षा आहे, मला ब्रह्मचार्य होण्यासाठी हा संस्कार उपनयनाचा करायचा. पण संन्यास घेताना काय करावं लागेल, या ठिकाणी शिखासूत्र तुझा गुंतला जामान तोरी तू जाण श्रुतीदास. जेव्हा संन्यास घेतात तेव्हा जानव्याचाही परित्याग करतात, शेंडीचाही परित्याग करतात. मग जरी शेंडी आणि जानवं हे जर नंतर मला टाकायचंच आहे तर मग आताच कशाला त्याचा स्वीकार करू, आहे की नाही. आताच स्वीकार करण्यात काय अर्थ आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा जर तू विधीपूर्वक जानवं स्वीकारलं, शेंडी स्वीकारली तर विधीपूर्वक तुला त्याचा काय करता येतो, त्याग. म्हणजे ज्यांनी कर्माचं अनुष्ठान केलं त्यालाच कर्मत्यागाचा सुद्धा काय आहे, अधिकार आहे. अशा रीतीनं खरं ह्या कर्माचं काय आहे मार्मिक असं रहस्य वेदाला अभिप्रेत आहे. म्हणून या ठिकाणी भगवान आपल्याला सावध करतात की काय न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. जर तुम्हाला वाटत असेल कर्म करायचंच नाही म्हणजे मनुष्याला नैष्कर्म्य दशा ती त्याला कधीच प्राप्त होणार नाही. काय प्राप्त होणार नाही म्हणजे असे जे लोक असतात ना खूप अगदी ज्याला काय म्हणतो ज्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुखसोयी उपलब्ध असतात, त्यांच्याजवळ इतकी सत्ता संपत्ती असते की त्यांना व्यापारादी करण्याची गरजही नाही. पण अशा लोकांची मुख्य तक्रार काय असते माहिती आहे का, झोप शांत येत नाही आणि मनाला स्वस्थता वाटत नाही. कारण काय की रचनाच अशी आहे या विश्वाची का त्याच्यामध्ये शरीरामध्ये काही कर्म योग्य दृष्टीनं झाले तरच मनुष्य त्या कर्मातून परावृत्त झाल्यानंतर त्याला शांतता वाटते. त्याच्या भावना ज्या आहेत त्या भावना जर
शास्त्राच्या प्रमाणे त्या भावनांचा आकार जर होत असेल, सद्भावनांचा, जर एखाद्या माणसाचा शास्त्राला न मानता वाटेल तशा प्रकारचा भावना करणार असाल तर त्या भावनासुद्धा त्याला शांतता मिळू देत नाही. किंवा विचाराची दिशा, हाही काही जीवनामध्ये तीनच गोष्टी आहे, एक क्रिया, भावना आणि विचार, याच्या पलीकडं काही नाहीच आहे. क्रिया ज्या आहेत त्या सत्क्रिया होतील, भावना आहे त्या सद्भावना होतील. दोन्ही भावनाच आहे, असद्भावनाही भावनाच आहे, असत्क्रियाही क्रियाच आहे. पण असत्क्रिया, असद्भावना आणि असद विचार करणाऱ्या पुरुषाला शांतता कधीच मिळत नाही. हे काय आहे? हे मनोविज्ञान आहे, हे मानवी मनोविज्ञान आहे. आणि वेदाने ह्या मानवी मनोविज्ञानाचा वेध घेऊन त्या देशकालाच्या अतीत असणाऱ्या स्वरूपाचा त्याला प्राप्ती करून देताना त्याला खरी शांती प्राप्त करून द्यायची. पण ही कधी विधीपूर्वक हे सर्व साधना करणाऱ्यालाच ही विधी निषेधाच्या अतीत असणारी नैष्कर्म्य दशा त्यालाच प्राप्त होऊ शकते, इतरांना प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून वेदांनी एवढ्या प्रकारचा विस्ताराने जवळजवळ 1,00,000 श्लोक ह्या कर्मकांडाचे लिहिले आणि 16,000 श्लोक ह्या उपासनाकांडाचे आहेत आणि केवळ काय 4,000 श्लोक ह्या ज्ञानकांडाचे मंत्र या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून या ठिकाणी भगवान ह्या सगळ्याचं सारस, खरंच जर मनुष्याला एवढे या शब्दांवर विश्वास बसला भगवंताच्या आणि त्याचं विवरण केलेलं ज्ञानोबारायांच्या, तर मनुष्याला एक मार्गच सापडून जाईल की नाही. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोऽश्नुते आणि न च संन्यासनादेव सिद्धीम समधिगच्छति. आणि केवळ एखाद्याने बाहेरून कर्माचा संन्यास केला, मी कर्म करणारच नाही असं म्हटल्यावर जी नैष्कर्म्य दशा प्राप्त होते ती नैष्कर्म्य दशा याला प्राप्त होईल का? न सिद्धीम समधिगच्छति. तो सिद्धीला म्हणजे मोक्ष सिद्धीला सम्यक प्रकाराने न अधिगच्छति, तो कधीच प्राप्त होऊ शकत नाही. असं म्हणून बऱ्याच लोकांनी आपल्याकडे जे कर्माचं सांगितलं ना, पहिल्यांदा कर्माचं एवढा पक्ष जबरदस्त घेतलेला आहे तो म्हणजे आपल्याकडे लोकमान्य टिळकांनी, ज्यांनी संपूर्ण गीता रहस्य कर्मपरक अर्थ लावला. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी, त्याच्यानंतर विनोबाजी भावेंनी, त्याच्यानंतर जयदयाल गोयंका यांनी, अशा काही पुरुषांनी किंवा मदन मोह मालवीय त्यांनीसुद्धा कर्मसिद्धांताचा भरपूर पाठपुरावा केलेला आहे. कारण त्या विवेकानंदांनी तर जेव्हा परदेशातून आले तिकडं सगळ्या वेदांताच्या गोष्टी सांगितल्या कोणाला? त्या लोकांना. आणि इकडं आल्यानंतर त्यांना म्हटले की तुम्ही मातीच्या गोळ्यासारखे इथे लोक आहेत, यात तुम्हाला कुठला आकार नाही, काही नाही, असं चांगल्या प्रकारची तुम्ही कर्म केली पाहिजे. कारण म्हणे वेदांताच्या गोष्टी करून करून तुमची जी बुद्धी आहे ना ती या ठिकाणी कर्मापासून च्युत झालेली आहे. अधिकारी तुम्हाला कर्माचा आहे. कारण जर तुम्हाला खरंच जर कर्माचं महत्त्व कळलं असतं तर 150 वर्षे इंग्रजांच्या पारतंत्र्यात तुम्ही खित्तपत पडले असते का? तुम्ही कितीतरी दिवस दुसऱ्या लोकांच्या जोखडामध्ये गुंतून बसलेले. म्हणून ते म्हणतात उत्तिष्ठत प्राप्य जागृत वरांनी बोधत. वेदाचा उपदेश त्यांनी सांगितला, उठा, जागे व्हा आणि काहीतरी करायला लागा, कर्म करा असं त्यांनी सांगितलं. कर्म न करता लोक काय करायला लागले? वेदांताच्या, भक्ती सिद्धांताच्या अशा गोष्टी करायला लागले आणि कर्मापासून मात्र अधिकार कर्माचा आणि करायला लागले भक्ती तत्त्वज्ञानाच्या गोष्टी. स्वामी याचं रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण सांगितलं. त्यांनी काय केलं की याच्यामध्ये चांगलं बघा, त्यांनी शांतिनिकेतन नावाची संस्था काढली बंगालमध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यात ते वेदांताचे पाठ प्रकरण ग्रंथ शिकवायचे विद्यार्थ्यांना. तर त्याच्यामध्ये एक सिद्धांत सांगितला त्यांनी, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. वेदांताच्या पाठात त्यांनी इतकं ठोस अशा प्रकारे सांगितलं का स्वप्नाप्रमाणे हे जगत मिथ्या आहे. आणि पाठ झाल्यानंतर सगळे बसले. ते म्हटले, मला तर रात्रंदिवस सारखी तळमळ लागलेली आहे आणि ती तळमळ अशी लागली आपली भारत माता कधी स्वतंत्र होईल अशी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, मला तळमळ लागलेली आहे. तेव्हा तो एक विद्यार्थी हसला. ते म्हटलं, गुरुजी तुम्ही त्यांनी हसण्याचं कारण काय? गुरुजी आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, सगळं जगतच संपूर्ण विश्व हेच जर मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणे आहे, तर त्याच्यात एक भारत नावाचा खंड कुठं? आणि तो काय एक जड असणाऱ्या पृथ्वी महाभूताचा एक भाग आणि त्याच्यामध्ये तो भाग कसा आहे?
सगळंच जर मिथ्या आहे तर त्याच्यामध्ये हे सुद्धा मिथ्या आहे. त्या मिथ्या भारताचं इंग्रजांनी दिलेलं पारतंत्र्यसुद्धा काय आहे? मिथ्या. आणि त्याच्यातून तुम्हाला त्या जोखडातून मुक्त होण्यासाठी तुमची पार झोपसुद्धा नाहीशी व्हावी आणि रात्रंदिवस चिंता लागली. हे तुम्ही बोलता एक आणि जे विचार तुम्ही बोलता त्याची अनुभूती तुम्हाला नाही, असा स्पष्ट अर्थ होत नाही का? तुम्ही सांगितलेलं पाठामधलं खरं का आता तुम्ही बोलता ते खरं? तर त्यांनी सांगितलं मी बोलतो हे खरं आहे आता. तेव्हा त्यांनी सांगितलं असं कसं? आम्हाला काय हा विचार कळला नाही. मग त्यांनी सांगितलं तुझी माझ्यावर श्रद्धा आहे का? त्यांनी सांगितलं माझी पूर्ण श्रद्धा आहे. मग मी जे तुला सांगशील ते करशील का तू? त्यांनी सांगितलं तुम्ही जे सांगाल ते करू. मग त्यांनी सांगितलं की आता एकच कर की तू आता घरी जा, एक तलवार घे आणि तलवारीनं तुझ्या मातेचं मस्तक धडापासून वेगळं कर आणि ते मला दक्षिणा म्हणून माझ्या पुढ्यात आणून ठेव, असं सांगितलं. गुरुजी हे तुम्ही काय बोलता? हे कसं शक्य आहे म्हणे. ते म्हणे काय झालं शक्य? सर्वच मिथ्या आहे. आई पण मिथ्याच आहे, तू पण मिथ्याच आहे. आईचा तू केलेला शिरच्छेदसुद्धा काय आहे? मिथ्याच. तर म्हणला कितीही मिथ्या असला तरी आईचं मस्तक मी तुम्हाला देऊ शकत नाही. तसं त्यांनी सांगितलं हे सर्व मिथ्या असलं तरी मी माझं भारत मातेला पारतंत्र्यात ठेवू इच्छित नाही. याचाच अर्थ काय आहे की जी लोक कर्माचे अधिकारी असतात ती लोक जेव्हा वेदांताचं चिंतन करतात तेव्हा ते कर्मापासून पलायनवादाचा आश्रय करत असतात. आणि असं बऱ्याच वेळेला ही एक सूक्ष्म गोष्ट आहे, आपल्याच्या लक्षात येत नाही. म्हणून भगवंतानी चंद्र सूर्य असेपर्यंत जगाला सुख प्राप्त होण्यासाठी कर्मयोगाचं मार्मिक रहस्य ह्या श्लोकातून सांगून ठेवलं की न कर्मणा मनारंभात नैष्कर्म. कधी तुम्ही नैष्कर्म्य होण्याची इच्छा करू नका. कर्माचा आरंभ नाही केला म्हणजे आपण काय होऊ? नैष्कर्म्य दशेला प्राप्त होऊ असंही तुम्ही कधी समजू नका. तसंच एखाद्या कर्माचा आरंभच केला, कारण कर्मामध्ये काय आहे? कर्मामध्ये भरपूर श्रम आहेत. म्हणून मग ते जे श्रम होणार आहेत, कर्मच आरंभ केला नाही तर ते श्रम पण आपल्याला होणार नाही. परंतु त्यांनी काय सांगितलं? न च संन्यासनादेव. कर्माचा बाहेरून जरी तुम्ही त्याग केला, कर्माचा त्याग कधी व्हावा लागतो? जेव्हा त्याचं असं आहे कर्माचा त्याग करायचा नसतो, कर्माचा त्याग होत असतो. म्हणजे जेव्हा तशा प्रकारची परिस्थिती येते किंवा तुमचा अधिकार वाढतो त्यावेळेला ते कर्म आपोआपच सुटलं पाहिजे, कर्म सोडता कामा नये. म्हणून ते सांगतात कर्मणा अनारंभात जसं पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही तसं नच संन्यासनादेव. जर तुम्ही केवळ बाहेरून त्या कर्माचा संन्यास केला म्हणजे कर्माचा त्याग केला. काही लोक काय करतात की आपल्याला कर्माचा त्याग कशासाठी करायचा? बरीचशी लोक संन्यास का घेतात? तुम्ही उत्तरेत जा तिथं पहा त्याचं संन्यास घेतलेलं काही नाही. कोणाला तरी घरी काही त्रास झालेला असतो, भांडण झालेलं असतो, प्रतिकूल परिस्थिती आलेली असते, दारिद्र्य आलेलं असतं. मग तो जातो शिवरात्रीची वाट पाहतो आणि लगेच त्या ठिकाणी आपलं शिखा आणि सूत्र यांचा परित्याग करतो, संन्यासी होतो आणि लगेच कुठल्याही आश्रमामध्ये भरती होतो याच्यामध्ये. आणि त्याला जर काही म्हटलं तर शास्त्राचे प्रमाण आहे की त्या ठिकाणी दंडग्रहण मात्रेनं नरो नारायणो भवेत. त्या ठिकाणी नुसतं काशाय वस्त्र धारण केलं ना, भगवं वस्त्र, आखंडानंद स्वामी म्हणतात भगव्या वस्त्राला फार झालं तर अर्धा किलो घेरू लागतो, काही लागत नाही. आणि मग त्यांना काय होतं? संन्यास घेणं काही सोपं आहे. आणि केवळ त्या ठिकाणी दंड ग्रहण केला आणि काशाय वस्त्र ग्रहण करून संन्यास घेतला का नरो नारायणो भवेत. असं कधी होईल का? या ठिकाणी केवळ बाहेरून. कारण पुन्हा काय? अरे दंडग्रहण केल्यानंतर संन्यास झाला. फक्त संन्यास कशासाठी आहे? तर संन्यास श्रवण करण्यासाठी आहे. जर दंडग्रहण केला आणि पुढची साधना केली नाही, आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, हे साधना केली नाही तर केवळ संन्यास तुला मोक्ष देईल काय? कधीच देणार नाही. संन्यासाचं सुद्धा विधी सांगितलेला आहे. त्या ठिकाणी सांगितलं ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्म, काय वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्या आश्रमाच्या केल्या नाही, त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे केल्या नाही तर तुम्हाला ह्या अशा प्रकारचा मोक्ष सिद्धी ही तुम्हाला प्राप्त होईल का? सिद्धीला प्राप्त होणार नाही. हे याचं काय आहे? ह्या वर्णाश्रम पद्धतीच्या पाठीमागं असणारं मनोविज्ञान आहे. आणि ती गोष्ट या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. श्लोक थोडाच आहे परंतु हा श्लोक माणसाला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक
तत्व म्हणून हा श्लोक आहे. नच संन्यासनादेव, बाहेरून केवळ कर्माचा संन्यास केला तर न सिद्धीम समधिगच्छती, तू सिद्धीला म्हणजे मोक्षाला म्हणजे श्रमपरिहाराला या ठिकाणी कृतकृत्यतेला प्राप्त होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. या ठिकाणी तो पाखांडी आहे, स्थिती अंगावर बांधली नाही आणि त्या ठिकाणी कर्माचा परित्याग केला तर असा पुरुष काय आहे तर त्याला पाखांडी आहे असं त्याला म्हणतात, नास्तिक आहे हा पुरुष. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. आता पाठीमागे सांगितलं येर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. आता काय आहे, जे ज्ञानाचे अधिकारी आहे त्यांना काय आहे, त्यांना अधिकारी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषापासून तत्वमसी महावाक्य कानावर पडलं त्याच वेळेला ते काय होतात, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतात. काय तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा, किंवा काना वचनाचे भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकजो. असे महापुरुष काही विशेष अधिकारी आहेत, पण ज्यांना अधिकार नाही ते अधिकारी कर्मयोगाचे अधिकारी आहेत. ते काय करतात, ते येर योगी कर्माधारे. म्हणजे योगी कोण, कर्मयोगाच्या द्वारा, योग शब्द आहे मोक्षाचं जे साधन आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो, मोक्षप्राप्तीच्या साधनाला योग असं म्हणतात. मग ते कोणतेही साधन असो, जर त्या दुःखी झाल्यामुळं मोक्षाकडे प्रवृत्त झाले तर विषयात सुद्धा काय झाला, योग. 18 अध्याय हे 18 योग झाले. सांख्यसुद्धा योगच झाला आणि कर्मसुद्धा योगच झाला, अर्जुन विषयात सुद्धा योगच झाला, कर्मसन्याससुद्धा योगच झाला आणि या ठिकाणी जो अष्टांगसुद्धा योगच झाला. म्हणजे एखादं साधन करतो म्हणून नाही, ते साधन परमात्मा प्राप्तीसाठी केलं तर ते कर्म आहे. आपण दिवसभर किती कर्म केलं तो कर्मयोग नाही झाला. त्यासाठी त्यांनी सांगितले, काही लोक देशभक्ती करतात, काही लोक आईवडिलांची सेवा करतात. मातृभक्ती पितृभक्ती किंवा देशभक्ती ही जी आहे ही कर्मयोग नाही होऊ शकत. ते कर्म आहे पण कर्मयोग होऊ शकत नाही. ईश्वर प्राप्तीसाठी जे केलं जातं त्याला योग म्हणतात. ईश्वर प्राप्तीच्या साधनाला योग असं म्हणतात. तो योग हा होऊ शकत नाही. म्हणून हे लोक काय करतात की आपला अधिकार तर कमी पडला, आपल्याला तर मोक्ष सुखाची इच्छा आहे, मग त्यांनी काय करावं, जिथं असेल तिथून चालायला सुरुवात करावी. आणि तो योग म्हणजे कोणता, कर्माधारे, कर्माचा आधार घ्यावा, म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करावं. पण कोणता, विहित कर्माचं अनुष्ठान करावं. विहित म्हणजे वेदाने सांगितलं त्याला म्हणायचं, वेदविहित कर्माचं अनुष्ठान करायचं. आणि त्याने त्यासाठी निजाचार म्हणजे त्याचा जो वर्ण किंवा जो आश्रम असेल त्या वर्णाश्रमाला वेदाने जे सांगितलं त्याप्रमाणे विहितेची निजाचारे. आणि असं केला तर हा पुरुषसुद्धा काय होईल, पूर्णता अवसरे पावती होती. पूर्णता अवसरे पावते होती, त्यांना परिपूर्ण अवस्था प्राप्त होते. आता 2 गोष्टी सांगितल्या, चांगल्या लक्षात घ्या. जर एखाद्याने माझं अमुक कर्म करणं वेदविहित असल्यामुळं ते माझं कर्तव्य आहे असं कर्तव्य बुद्धीने केला तोही पूर्णतेला प्राप्त होतो. केवळ तो ईश्वरच मानला पाहिजे असं नाही, फक्त वेदाने सांगितलं ते माझं कर्तव्य आहे असं म्हणूनही जर कोणी वेदविहित कर्म करील तर तो पुरुषसुद्धा पूर्णतेला प्राप्त होतो. कसा पूर्णतेला प्राप्त होतो, तर तो पुरुष जो आहे त्याचा अंतःकरण शुद्ध होतं. आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी लिहिलं ना, एक वेदवचन आहे की या ठिकाणी ब्राह्मणा विविधिशंती, यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन आहे ना, ब्राह्मणा विविधिशंती. ते असं होतं की त्यांनी केलेलं निष्काम यज्ञ, दान, तप ही जी कर्म आहेत ही कर्म करता करता त्या कर्माचा असा प्रभाव आहे की त्या मनुष्याला ब्राह्मणा म्हणजे ब्रह्मज्ञानाची इच्छा होते आणि आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा अशी त्याला इच्छा होते. हे कोणतं आहे, स्वधर्म कर्माचं पालन केल्याचं हे मोठं फल आहे. विविधिशा निर्माण होणं, भगवंताला जाणण्याची इच्छा निर्माण होणं.
आपल्या स्वरूपाला जाणण्याची इच्छा उत्पन्न. पण कोणी हा फक्त आपल्या कर्तव्य काय आहे त्या कर्तव्य बुद्धीने करतो. मला कर्मफलाची इच्छा नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही, ते कर्म मी ईश्वरार्पण करत नाही, पण वेदाने सांगितलं मी ते करणीय आहे एवढ्या भावनेने करतो तरी त्याला पूर्णतेपर्यंत जायला मिळतं. आणि दुसरा एक आहे, तो काय करतो, आपण केलेली कर्म ही ईश्वराला समर्पण करतो. जे जे काही करीतो देवा आणि ते ते सेवा समर्पे. किंवा आपण म्हणतो ना, कायेन वाचेन मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोति यद्यत सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेत तत्. या ठिकाणी कोणतंही कर्म करतो ते परमात्म्याला समर्पण करतो. असं जर कोणी करत असेल तर त्या पुरुषाला काय होतं, परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी करतो. ते कर्म कशासाठी करतो, तो परमात्मा प्रसन्न व्हावा म्हणून. मग त्या कर्माने जेव्हा परमात्मा प्रसन्न होतो तेव्हा तो त्याला कोणतं फल देतो, काय सांगितलं, 10व्या अध्यायामध्ये बुद्धी मी तर ददामी बुद्धी योगम तत् तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते. असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला काय आहे की ते म्हणतात काय, तेषां सततयुक्तानां, जो सतत माझी सतत अंतकरणाची वृत्ती माझ्याशी जोडून जो माझं भजन करतो, सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम, त्याला मी काय करतो, ददामी बुद्धियोगम तम, मी त्याला बुद्धियोग देतो. म्हणजे काय देतो, ज्ञानयोग देतो. आणि येन मामुपयांती ते, जेणेकरून ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. अशा प्रकारचा हा बुद्धियोग परमात्मा देतो. म्हणजे त्याला ज्ञान श्रवण मनन निधिध्यासनादी साधनं न करता सुद्धा, कारण मोक्ष तर ज्ञानानेच होतं, पण ते ज्ञान कोण देतं, तर जो ईश्वराला कर्म समर्पण करतो त्याला ईश्वर ज्ञान देऊन त्यालाही मुक्त करतो. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की नच हा काय पूर्णता अवसरे पावते होती, या दोघांनाही पूर्णता प्राप्त होते. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. बघा, जर अन्वय चांगला केला तर मग ह्या वयांचा अर्थ सहज लागतो. असं वाचोनी आणि असं जर कोणी केलं नाही, वेदविहित आचार केला नाही आणि उचित कर्मारंभ न करिता, आणि उचित म्हणजे आपल्या वर्णाश्रमाला योग्य अशा प्रकारचा कर्माचा आरंभ म्हणजे कर्माचरण, वेदविहित कर्माचरण न करिता जर एखाद्याने केलं नाही आणि उगीच काय म्हणायला लागला, सिद्धवत कर्महीना होई, मी काय करील, सिद्ध पुरुष जो आहे जसा सर्व संग परित्याग किंवा सर्व कर्माचा विधीपूर्वक पालन करून तो जसा नैष्कर्म्य दशेला प्राप्त होतो, तीच नैष्कर्म्य दशा मला पाहिजे. पण मी कर्म करणार, उचित कर्म करणार नाही. कर्माचा बाहेरून स्वरूपाने त्यागच मी करील आणि मग मी काय होईल, कर्म ही त्याला काय म्हणतात, सिद्ध होतो, मी सिद्ध पुरुषाप्रमाणे सिद्धीला प्राप्त होईल असं म्हणेल तर होई जे ना, असं कधीच होणं शक्य नाही असं भगवान सांगतात. ते म्हणतात मग असं लोक जे म्हणतात की कर्माचा त्याग केल्यावर शांती प्राप्त होते, ऐक ना, ह्याचं कायचं काय, भगवान त्याचं वर्णन सांगतात. प्राप्त कर्म सांडीजे येतुलेनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. आता म्हणतात प्राप्त कर्म सांडीने, आपल्याला जे वर्णाश्रमाला विहित योग्य उचित असं कर्म वाटेला आलेलं आहे पण ते सांडीजे, त्या कर्माचा काय करतो, त्याग करतो. आणि मग काय म्हणतो, मग नैष्कर्म्य होईजे, आणि मग नैष्कर्म्य म्हणजे कर्मातून आपली पूर्णपणे मुक्ती होईल. हे अर्जुना वाया बोलीजे, हे अर्जुना हे व्यर्थ बोललं जातं. असं तरी का बोलतात लोक, मूर्खपणे. कारण मूर्ख म्हणजे काय, शास्त्र अनभिज्ञ, ज्यांना शास्त्राचं यथार्थ ज्ञान नाही ते म्हणतात त्याच्यात काय अवघड आहे, कर्मामुळं मनुष्य बद्ध होतो आणि कर्माचा त्याग केला म्हणजे मुक्त होतो. म्हणून आम्ही ह्या कर्माचा काय केलेला आहे, परित्याग केलेला आहे. तो विधीपूर्वक केलेला आहे का अमुक धपक्या केलेला आहे, अमुक धपक्या केलेला हा त्याग आहे. परंतु हे काय, हे लोक अशी जी धारणा आहे ना, भगवान किती सांगतात की मूर्खपणे बोलीजे, मूर्ख लोक बोलतात. जाऊ दे, त्यांचं अनुसरण केलं तर सगळं व्यर्थ होईल. व्यर्थ होईल का अनर्थ होईल, अनर्थक होईल. एवढे भगवान माऊलींचं हृदय जे आहे ते माऊलीचं हृदय आहे. तरीसुद्धा इथं असं सांगण्यासाठी शब्द काय म्हटले, मूढ. माऊली कसे या ठिकाणी माऊलींचा शब्द जो आहे तो मृदू शब्दात सांगतात, तरीसुद्धा इथं म्हणतात हा व्यर्थ आहे आणि ही मूर्खता आहे.
आता याला आक्षेपार्थाने विचारतात. सांगे पैल तिरा जावे ऐशे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्याजावे घडे केवी. सांगे अर्जुना तूच सांग बरं, जर पैल तिरा जावे, एखाद्या माणसाला नदीच्या पलीकडच्या तीरावर जायचं आहे आणि आता नदीला मोठा पूर आला आहे, पलीकडं तर जाणं आवश्यक आहे. इकडं जर पाहिलं तर इकडं मोठमोठे हिंस्र पशु आहेत एका तीरावर, या ठिकाणी अंधार व्हायला लागलेला आहे आणि रात्र झालेली. आता अशा वेळेला काय करायचं, पलीकडच्या तीराला जायचं. आता हे असं संकट प्राप्त झालं, पण म्हणजे मग काय अवघड नाही, तिथं नाव आहे, त्या नावेत बसून जावं. तर नावेत तर बसणार नाही आणि परतीराला तर जाणार. तर नावे ते जावे घडे केवी. जर त्याला या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला नावेचा त्याग करता येणार नाही, आणि जर नावेचा त्याग केला तर तो परतीराला पोचता येणार नाही. तसंच या ठिकाणी अजून उदाहरण देतात. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी पाकू न किजे का सिद्धही न सेविजे केवी सांगे. याच्यातून दोन त्याला आपण म्हणतो ना व्यंजन आहेत. कशा ते पहा. ना तरी अथवा तृप्ती इच्छिजे. एखाद्या माणसाला काय वाटतं, भोजनाची तृप्ती आपल्याला मिळवायची, भूक लागलेली आहे, भुकेचा उपशम करून आलम भावना होईल एवढं अन्न सेवन करायचं म्हणजे तृप्ती. या ठिकाणी ना तरी अथवा तृप्ती इच्छिजे, तृप्त होण्याची इच्छा केली आणि म्हणजे तृप्त व्हायचं, मग सरळ स्वयंपाक करा आणि तृप्त होईपर्यंत भोजन करा. तो काय म्हणणार की पाकू न खिजे, मी स्वयंपाक करणार नाही, मी स्वयंपाक करणार नाही आणि मला तर तृप्तीची इच्छा आहे. कधीतरी होईल का तृप्ती, त्याची होणारच नाही. अजून दुसरा एक उपाय सांगितला की सिद्धही न सेविजे केवी सांगे. आणि त्याला म्हटले बरं जाऊ दे, नको स्वयंपाक करू, आम्ही केलेला स्वयंपाक खा, आहे की नाही. तर ते म्हणतात सिद्धही, तर तो म्हणलं दुसऱ्याच्या हातचं खात नाही, सिद्धही न सेविजे, आहे की नाही. आणि सिद्ध तयार असणारा स्वयंपाक तोही जर खात नसेल तर सांगे तूच सांग बरं, केवी तृप्ती होईजे. त्याची तृप्ती कधी होईल, कधीच तृप्ती होणार नाही. अन्ना वाचून काय होईल, त्याचं प्राणांचं उत्क्रमण होईल पण तृप्ती होणार नाही, आहे की नाही. तसं इथं या ठिकाणी एकाच सांगितलं पाकू न किजे. मेन म्हणजे वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्माचरण त्यांनी केलंच पाहिजे. आणि पुन्हा सिद्धही न सेविजे म्हणजे काय, सिद्धही न सेविजे म्हणजे काय, तयार झालेलं अन्न म्हणजे कोणतं. अरे श्रुती स्मृतीचे अर्थ आपण काय, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. तू ते शास्त्राचं पाहू नको, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, कोणते मंत्र काही पाहू नको. ज्या लोकांनी वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, आहे की नाही. हे जे सांगितलं तू नको त्या शास्त्राचे करू. मोठी माणसं जे म्हणतील ना, तर काय तुकारामात जावं ना, संत गेले दया ठाया त्या मार्ग धावणी गेले आधी, आणि दया नदी संत तेनेची पंथे चालव जाता न पडे गुंथा कोठे काय. तर काही लोकांना 16व्या अध्यायाचा 17व्या अध्यायाचा विषय काय आहे, त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या शास्त्राचं अध्ययन झालं पाहिजे, 4 वेदाचं, मग त्याचा अर्थ काय आहे त्याचं सांग. पहिल्यांदा शब्द ज्ञान, नंतर शब्दार्थ ज्ञान, नंतर त्याचं समन्वय ज्ञान, नंतर त्याचं अनुष्ठान, ते कसं उचित असं त्याचं यथायोग्य अनुष्ठान, आणि मग फल. अरे त्यांनी सांगितलं म्हणे की एखाद्या माणसाला सांगायचं की तुम्ही काय करा, सिंहाच्या गुहेत जा, सिंहाच्या नाकातला केस आणा आणि त्याच्या सर्पाच्या फणीतला मणी काढा आणि तो त्याच्यात वावा. हे कसं आहे, ऐके नाही. त्याच्यापेक्षा आयता असणारं जे रत्न आहे तेच आम्हाला द्या ना, ज्याच्यामध्ये ओवलेलं आहे. तर सिद्धही न केवी सेविजे, तर सिद्ध असणारा पदार्थ म्हणजे अन्नाचं का सेवन करू नये आणि का तृप्त होऊ नये तूच सांग. मग ते सांगतात आहे कशी स्थिती बघा. मग कसं करावं आम्ही, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. आपण ज्या वेळेला शंकरानंदी, भाष्य, मधुसूदनी आणि अनेक महापुरुषांचे ह्या श्लोकांवरचे विचार ज्ञानेश्वरी गीतेच्या वाचतो ना, किंवा आपण त्याचं चिंतन केलं आणि नंतर जर ज्ञानेश्वरी पाहिली तर ज्ञानेश्वरीची काय अपूर्वता आहे हे माझ्या लक्षात आपल्या लक्षात येतं याच्यामध्ये. बघा आता कसं पुढच्या वयात, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे
पाहिजे. ह्या कर्माचा सिद्धांत मूळतःच असा आहे का कोणताही मनुष्य काही जरी म्हणला मी कर्म करणार नाही तरी त्याला कर्म केल्याशिवाय तो राहूच शकत नाही. हा सगळा अध्याय काय सांगतो? एकच सांगतो, कर्म का करावं. हां, कर्म का करावं लागतं, कर्माची आवश्यकता का, कर्म का केलं पाहिजे याचं विवरण करणारा हा सगळा अध्याय आहे. त्याचा अर्थ असा आहे की का मनुष्य कर्म केल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. मग कर्म जर करायचं तर अशा प्रकारचं योग्य कर्म करावं का जे मनुष्याला काय करेल, कर्मबंधनातूनच मुक्त करील, असंच कर्म करावं. त्या कर्म करून कर पुन्हा त्या कर्मबंधनात सापडण्यापेक्षा एक युक्ती आहे त्या कर्माची की कर्मच करायचं आणि माणसाने काय होतं, अंतःकरणाची शुद्धी करून घ्यायची. म्हणे एक मनुष्य एक भांडं होतं आणि त्या भांड्यामध्ये फार सगळी धूळ साचलेली होती. एकाने सांगितलं आता हे फार धूळ साचलेलं आहे. त्यांनी सांगितलं धूळ साचली ना तर असं करा, त्याच्यात आणखी थोडेसे खडे माती वगैरे घाला, टाका, पाणी टाका म्हणे. काही अहो ते म्हणे अगोदरच घाण भांडण, याच्यात पुन्हा माती टाकायला सांगतं. माती टाकल्याने काय होणार, पहिली माती वगैरे धुवून जाणार, भांडं स्वच्छ होणार, ऐक नाही. तसं असं कर्म करायचं की ह्या कर्माच्या बंधनातूनच मुक्त व्हायचं, अशा प्रकारचं कर्म करा. आणि हे कर्म करायचं कुठपर्यंत तर जवळ निरार्थता नाही. कर्माचं खरं विशेष गोष्ट आहे बरं का. कोणती, कर्म काय करतं, कर्म करता करता एक स्थिती अशी येते की मनुष्याला त्या कर्मफलाच्या इच्छा आपोआपच सुटून जातात आणि जे कर्मापासून मला काही मिळवायचं आहे अशी त्याला इच्छाच उत्पन्न होत नाही. ते कर्म फक्त कर्तव्य आहे, ते कर्म फक्त ईश्वराची सेवा आहे, एवढ्याच भावनेने तो कर्म करतो. आणि असा ज्या वेळेला कर्म करून त्याचं अंतःकरण शुद्ध आणि स्थिर आणि अंतःकरणात मुमुक्षुत्व निर्माण होतं ना, तेव्हा त्या निरार्थ पुरुषाला काय आहे, त्या पुरुषाला कर्मसन्यास सांगितलेला आहे. म्हणजे त्याला आता कर्म करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. म्हणून हा जो पुरुष आहे हा खरा तत्त्वज्ञानाचा अधिकारी झाला. म्हणून जवळ निरार्थता नाही, आर्थता म्हणजे इच्छा, उत्कट अभिलाषा, अंतःकरणामध्ये कामना, अशी जेव्हा निष्काम निस्पृह असा जो पुरुष जोपर्यंत अंतःकरण होत नाही, त्याला जर विचारलं का काय पाहिजे, त्याला काहीच पाहिजे नाही. स्वामी महाराजांना विचारलं तुमची काय इच्छा आहे ते तुम्ही मागा, तर स्वामी महाराज काय म्हणे, मला कोणत्याच प्रकारची इच्छा नाही. याच्या स्वामी महाराज तर नेहमी सांगायचे, दररोज तुम्ही ज्ञानोबरायांची प्रार्थना करता, ओम नमो ज्ञानेश्वरा. शेवटचं काय नाथ महाराजांचं पद आहे, एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. स्वामी महाराज कोणी कीर्तनकार आले की त्याला विचारायचे, हे काय मला कळत नाही की एका जनार्दनी तुमचा दास, तुम्ही तुमचा दास आहे आणि त्याची आस पुरवावी आणि त्याची इच्छा काय आहे ती पूर्ण करावी. तर म्हणजे अभंगात इच्छा कोणती मला काय सापडत नाही. तेच म्हणून दाखवायचे अभंग, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. चारी चरणात कोणती आस दिसली तुम्हाला? मग स्वामी महाराज कधी कधी मग पुन्हा विनोदाने म्हणायचे, खरं सांगू का, त्याचा असा अर्थ आहे की म्हणतात की त्याची आस पुरवावी म्हणजे त्याची आस निराश करावी, हीच त्याची आशा आहे, हीच त्याची आशा आहे, हीच त्याच्या आशेची पुरवणी आहे. पुरवणं, आशेची तृप्ती करणं किंवा पुरवठा करणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जवळ निरार्थता नाही, जोपर्यंत मनुष्याच्या अंतःकरणाने हे असावं, इदम मे शात असं जोपर्यंत वाटतं ना, तो व्यापारो असे पाहिजे, तोपर्यंत तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. कर्म कुठपर्यंत करायचं? ज्ञानीपुरुषांनी कर्म करायचं की नाही? ज्ञानीपुरुषांनी कर्म केलं तरी चालेल लोकसंग्रहासाठी, स्वतःची काही इच्छा आहे का? नाही. परंतु ज्ञानीसुद्धा कर्म कुठपर्यंत करेल? जोपर्यंत लोकसंग्रहाची का होईना इच्छा आहे म्हणून कर्म करेल. कर्म करणं, जर तो निरीच्छ झाला, त्याला कर्म केलं पाहिजे असं त्याला कर्माचं कर्तव्य म्हणून तो कर्तव्यबुद्धीनं ज्ञानीपुरुष कधीच कर्तव्य करणार नाही, आहे की नाही? कर्तव्यबुद्धीनं करणार नाही. ते कशासाठी? लोकसंग्रहासाठी. मला काही मिळवायचं आहे त्याच्यापासून किंवा मला त्याच्यापासून काही त्यागायचं आहे, हे त्याच्या कर्म करण्याचा कर्तव्यबुद्धीनं कर्म करत नाही. मग लोकसंग्रहासाठी करेल की नाही? तो काय कर्तव्यबुद्धीनं का करणार नाही? कर्तव्यात तोच करतो की ज्याच्या ठिकाणी आर्थता आहे, ज्याच्या ठिकाणी त्या काहीतरी इच्छा आहे, तोच पुरुष कर्म करतो. म्हणून म्हणतात जवळ निरार्थता नाही तो व्यापार असे पाहिजे, तोपर्यंत मनुष्य कोणतं ना कोणतं व्यापार कर्म हे करणारच. पण संतुष्टीच्या ठाई
आणि ज्यावेळेला तो संतुष्ट होतं म्हणजे काय, संतुष्टीचा अर्थच असा आहे की त्याच्या ठिकाणी जे कृतकृत्यता प्राप्त होते. मला जे करायला पाहिजे होतं ते मी केलं, आता मला कामं नाही झालो पायी रिकामा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलेलं नाही. त्यावेळेला कुंठे सहजे कुंठे ते आपोआपच स्वाभाविकच ते कर्म काय होतं, कुंठित होतं, म्हणजे ते कर्म काय करतं, थांबून जातं. आता त्याला कर्माचं कोणत्याही प्रकारचं विधान राहिलेलं नाही. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो. हे या ठिकाणी बरीच लोक म्हणतात ना, घरी इतकं काम हे ना, मी आलो रुसून आणि मग मी संकल्प केला 108 पारायणाचा, आहे का नाही. आता जे कर्म प्राप्त होतं त्याचा त्याग केला आणि 108 पारायण करून त्याला म्हणावं झालं का तुझं समाधान. जर त्या कर्माचं जे उचित कर्म आहे त्या कर्माचा प्राप्त केला तर कर्म हिना निश्चिता होई जे ना, अशा प्रकारचं ज्ञानोबाराय सांगतात की नाही. बरेचसे लोक असे आहेत की ज्या ठिकाणी सर्वसंग परित्याग बाह्यता केल्यानंतरही त्यांना समाधान प्राप्त होत नाही, कारण त्यांनी कर्माचा मोबदला चुकवलेला नाही, आहे की नाही. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो. हे म्हणून हे पार्था अर्जुना ऐक, जया नैष्कर्म्यपदी आस्था, ज्याची श्रद्धा किंवा ज्याला वाटतं की हे मला असावं, कशा काय नैष्कर्म्यपदी, मोक्षपद मला म्हणजे मोक्ष स्थिती मला प्राप्त असावी, अशी ज्याच्या अंतःकरणात आस्था आहे किंवा अशी उत्कट अभिलाषा आहे, त्या पुरुषाने काय करावं. जर मला नैष्कर्म्य दशा मोक्ष पाहिजे आणि मोक्षासाठी लागणारं वैराग्य तर नाही, मग अशा पुरुषाने उचित कर्म सर्वथा त्याज्यनो. हे त्याला आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वेदविहित आलेलं कर्म त्याज्यनो, हे त्याचा त्याग त्याने कधीही करू नये. आणि आपलालिये चाडे आपा दिले हे मांडे की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे. हा एक भाग आहे की जेवढं काय आता आपण चिंतन केलं ना, ते सगळे चिंतन म्हणजे शास्त्रार्थाला अनुसरून माऊलींनी एका ओळीमध्ये एक सिद्धांत सांगितला. आता पहिलं काय सांगितलं, उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. आणि ते सांगतात म्हणजे याचा अर्थ काय आहे, उचित कर्माचा त्याग करता येणार नाही, कर्म हे केलंच पाहिजे, पण कर्म करताना फलासक्ती नाही. नंतर कर्म करताना त्याच्या ठिकाणी काय फलाचा आपलं कर्तृत्वाचा अभिमान नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी त्याला त्यांनी सांगितलं की आपण काही लोकांना कर्मासक्ती असते, काहींना कर्तृत्वासक्ती असते. मी कर्म केलं तरच हे होईल, मी केलं तर होणार नाही. आणि जी कर्मासक्ती आहे त्या कर्मासक्तीचं काय स्वरूप आहे पहा. कर्मासक्ती म्हणजे त्याला असं वाटतं की मी जर हे कर्म करायला आरंभ केला आहे ते कर्म मी शेवटाला नेईलच. ही एक गोष्ट, हा एक भ्रम आहे. वेदाने सांगितलं त्या कर्माला आरंभ केला, पण ते कर्म कोणतीही त्रुटी न होता शेवटला परिपूर्णच होईल हे आपल्या हातात नाही, त्याच्यामध्ये अनेक प्रतिबंध आहेत. म्हणून कर्म करीत असताना माऊलीने जे काही विशेष सांगितलेले आहे ते हे की काय सुरुवात काय, आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीर आले ठेली आहे सगुण झाले आयुष्याची मानी. माणसं कर्म करून का बरं नैराश्याला प्राप्त होतात, त्यांना हा नियम माहीत नाही की आपल्या ठिकाणी कर्माची आसक्ती नाही का हे कर्म झालंच पाहिजे, शेवटालाच गेलं पाहिजे. याचा अर्थ प्रयत्न नाही करायचा असं नाही. प्रयत्न करून उद्योगिनम पुरुष सिंहम उपैती लक्ष्मी असं लिहिलं आहे की जर उद्योग केला तरच अशा काय पुरुष सिंहाला ही लक्ष्मी प्राप्त होते किंवा ह्या कर्माचं फल प्राप्त होतं. परंतु त्या ठिकाणी आपण जे काही लोक म्हणतात ना दैवम ददाती, हां ही इति कुबुद्धी रेषा, हां ही त्या माणसाने दैवाने हे सगळं पूर्ण होतं असं नाही समजायचं. पण प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही जर झालं नाही तर त्या ठिकाणी खेदखिन्न पण व्हायचं नाही. त्याविषयी इतका बोध असला पाहिजे की आचरिता सिद्धी गेले, कर्माचा आरंभ केला आणि सिद्धीला गेला तर काय कादाची कीर आले, वा काय हे कार्य किती सफल झालं. आणि ठेली आहे, आणि जर ते कर्म आपलं काही कारणाने थांबून राहिलं सगुण झाले तरी ते परिपूर्ण झालं ऐशेची मानी, असंच मानावं. म्हणजे याला म्हणायचं कर्मासक्तीत त्याची
टाकली पाहिजे. हे एक माऊली या ठिकाणी सांगतात. आपुलालिया चाडे, आपल्या इच्छेने आपा दिले, म्हणजे आपण हे जे कर्म आहे ते कर्म संपादन केलं किंवा आरंभ केला म्हणजे हे मांडे, म्हणजे हे कर्म घडेल, हे कर्म शेवटाला जाईल, परिपूर्णतेला प्राप्त होईल. हे वाया काय की त्यजिले कर्म सांडे, किंवा आपल्या मनात घेतलं हे कर्म करणार नाही का त्या कर्माचा परित्याग करू. अर्जुन म्हणतच होता मी हे युद्धरूप कर्म करणार नाही, आणि शेवटी काय झालं, करायलाच लागलं. भगवंतांनी काय सांगितलं, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझं. तू क्षत्रिय आहे ना, तू कितीही काही म्हटला तर त्या ठिकाणी तू कर्म सांडे म्हटल्याने टाकलं जाणार नाही, आणि मांडे म्हणल्याने ते आरंभ होईल आणि पूर्ण होईल असं पण नाही. तुझं काम काय आहे, फक्त वेदाने सांगितलं मी त्याचा अधिकारी आहे, मी त्या कर्माचं अनुष्ठान करायला आरंभ करणार. मग ते करताना ते सिद्धी गेलं किंवा न गेलं, म्हणून आपल्याकडं काय आहे, कोणतंही कर्म केलं की ते ईश्वराला समर्पण करतात. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक स्वाध्याय केल्यानंतर शेवटचा तो मंत्र म्हणण्याची पद्धती की बा आमच्या यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनंच यद भवेत तत्सर्वं क्षम्यताम देव प्रसीद परमेश्वर. माझं बोलताना एखादं पद चुकून राहिलेलं असेल, यदक्षरम एखादं अक्षर चुकलं असेल, एखादं पद विसरलं असेल, मात्राहीनंच यद भवेत एखादी मात्रा त्याच्यामध्ये कमी पडली असेल, परंतु देवा हे सर्व तू पूर्ण करून घे, असा या कर्मानुष्ठान पाठीमागचा मनसाचा भाव असला पाहिजे. म्हणून सांगतात आपुलालिये चाडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे, किंवा आपण कर्माचा त्याग केला. आयुष्य आहे आक्षेपार्थाने विचारतात, असं आहे का, असं मुळीच नाही. मग काय करायचं, हे जे लोक असं म्हणतात आपल्या इच्छेने कर्म मांडलं, कसं काय तुम्ही म्हणता कर्म होत नाही, होणार आहे की नाही. आणि टाकायचं म्हणलं तर आपण टाकूही शकतो. जीवाला टाकण्याचंही सामर्थ्य नाही आणि पूर्णतेला नेण्याचंही सामर्थ्य नाही. हे असे जे लोक बोलतात ते काय म्हणतात, हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे, परी त्यजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. दुसरी एक गोष्ट आहे, हे शरीरच काय मुळात काय आहे, काय काय मौलीनं सांगितलं कर्माच्या गुणी गुंथले, देह तो पाचाचे झाले आणि हे कर्माच्या गुणी गुंथले. पुढे काय, भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या, हे देह पंचमहाभूताचं झालेलं आहे आणि पुन्हा कर्माच्या सूत्रामध्ये ओवलेले. मग कर्माने प्राप्त झालेल्या शरीरात कर्म होणारच की नाही. तुम्ही जरी काही म्हटले, त्या शंकरानंदाने दिले नाही, पण आम्ही शांत बसतो, डोळे झाकतो. डोळे झाकणं उघडं हे कर्म आहे आणि डोळे झाकणं कर्म नाही का. नाही म्हणे आम्ही एकदम सहजासनामध्ये बसलो, पद्मासनामध्ये बसलो. तुमच्या मांड्या पसरलेल्या होत्या तर पद्मासनाचं गुंतवण्याचं काय केलं तुम्ही, कर्मच केलं आहे की नाही. मन काय होतं, बाहेर धावत होतं, बरोबर ना, विक्षेप होता, हे विक्षेपाचं कर्म होतं. आता मनाला काय केलं तुम्ही, शांत केलं, त्याचं काय केला, निरोधरूपी कर्मच झालं की नाही. मुठी तुमच्या उघड्या होत्या, आवळ्या, हे सुद्धा काय आहे, कर्मच आहे. म्हणून कर्म मनुष्याला चुकतच नाही. म्हणून सांगतात जे लोक म्हणतील ना कर्म टाकायचं म्हणलं की आपण टाकू शकतो आणि करायचं म्हटलं की करू शकतो, याविषयी माऊली सांगतात हे वायाची सैरा बोलीजे. हे जे लोक आहे ना, वाया म्हणजे व्यर्थ आणि सैरा म्हणजे स्वच्छंद किंवा आद्वा तद्वा असं त्यांचं हे बोलणं आहे, म्हणजे योग्य नाही. याचा उकलू तरी देखोनी पाहिजे. तर त्याचा उलगडा जर, उकलू म्हणजे उलगडा करून जर आपण पाहिला किंवा खरोखर माणसाला कर्म त्यागायचं म्हणलं तर त्यागता येतं का, आणि करायचं म्हणलं तर करता येतं का, याचं जर बारकाईनं सूक्ष्मपणे अनुभवाच्या आधारित आपण असं चिंतन केलं शास्त्रयुक्ती आणि अनुभवाने, तरी उकलू तरी देखोनी पाहिजे. तर आपल्या लक्षात काय येईल, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. आपण किती कर्म त्यागाचा प्रयत्न केला तर कर्म त्याग होऊ शकत नाही, हे निभ्रांत मानी, हे तू निसंशय मान असं म्हणतात. आणि या जगामध्ये कोणताही प्राणी कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. त्रिगुणाची प्रकृतीनं हे शरीर मिळालेलं आहे आणि त्रिगुणात्मक शरीर असल्यामुळं त्रिगुणांच्या स्वाधीन होऊन, सत्वरजतमाच्या स्वाधीन होऊन त्या मनुष्याला मरेपर्यंत कर्म केल्याशिवाय राहत नाही. हीच गोष्ट पुढच्या श्लोकात सांगतात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, की ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की जय।